इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला आपण बातम्या पाहणार आहोत शक्तीपीठ महामार्गाविरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर आणि नांदेडमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यांमधून जातोय। त्यात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात असून हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होतोय। महाराष्ट्र मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जर चित्र बदलायचं दिसायला लागलेला आहे। महामार्ग रोखण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे आणि महामार्ग आम्ही रोखणारच। भलेही आता पोलिसांनी रोखलेला असेल, तुम्ही जर का अशा पद्धतीने आंदोलनाच्या ठिकाणी यायला शेतकऱ्यांना अडथळा आणणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अडवलेलं आहे त्याच ठिकाणी रस्ता रोको सुरू होईल आणि संपूर्ण जिल्हाभर पसरलेलं हे आंदोलन कव्हर करण्याएवढं पोलीस बळ तुमच्याकडे नाही याचंही भान ठेवा। सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याला या शक्तीपीठ महामार्गावर होणारे जे काही पूल आहेत त्या पुलामुळे जो संभाव्य महापुराचा धोका निर्माण झालेला आहे तो त्याच्यापासून सुटका करून घ्यायचा आहे आणि म्हणून शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर आलेले तुम्हाला दिसत आहेत। परभणी, उस्मानाबाद या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चक्काजाममध्ये सहभाग घेतला। बऱ्याच ठिकाणी प्रहारने चक्काजाम केलेला आहे। जे काही शेती तिथं जाणार आहे त्या शेतकऱ्यांसोबत काही करार ॲग्रीमेंट झालेले आहे। शेतीचे पैसे तुमचे, वरचेचे पैसे त्याच्यात अर्धे अर्धे आम्ही काही अधिकारी त्याच्यात गुंतलेले आहे, काही त्याच्यातले सत्ताधीशामधले काही लोक त्याच्यात गुंतलेले आहे। प्रचंड करप्शन आहे। मागणी नसताना लगेच 20,000 कोटीची तरतूदही झाली, 85,000 कोटीची याला मान्यता भेटली। आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय, ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे। या शक्तीपीठाची गरज नाही, शेतकऱ्याला वाचवणंच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।